शिवसेना पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे यांच्या धर्मपत्नी सौ मंगल भाऊलाल तांबडे यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 24 मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे. याच अनुषंगानं शिवसेना पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे यांच्या धर्मपत्नी सौ मंगल भाऊलाल तांबडे यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 24 मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तसेच समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसेना पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे यांच्यासह संध्या सोनवणे, रचना रघुवंशी, रश्मी ठाकूर, सोनल भावसार, मंदा वझरे, मनीषा देवरे, मनीषा सूर्यवंशी, पवित्रा भामरे, ताई सुरेखा कलवर, सोनाली पोटे आदी मान्यवर उपस्थित होते. अर्ज दाखल करण्याच्या वेळी शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला आहे. महिला सशक्तीकरण, प्रभागातील मूलभूत सुविधा, विकास कामे आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण निवडणूक लढवत असल्याची भावना यावेळी सौ मंगल तांबडे यांनी व्यक्त केली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना अधिक ताकदीनं मैदानात उतरली असून प्रभाग 24 मध्येही लढत चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आमचं असं आहे की आमच्या प्रभागामध्ये ना रस्ते आणि पाण्याची खूप समस्या आहे. तर ती समस्या आमची सोडवण्यासाठी आम्ही ताईंना खूप पुढाकार केला आहे. ताईंनी सांगितलं की आमच्या ती समस्या सोडवा. ताईंनी आणि भाऊंनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे सतत उभं राहणार. आणि ताई आणि भाऊ म्हटले की आम्ही तुम्हाला सगळ्या समस्या सोडवून देणार आहोत. त्यामुळे आम्ही अगदी विश्वासाने त्यांच्या मागे सतत उभं राहणार. आणि आम्ही ताईंना सगळ्या महिला गोविंदनगरच्या जे प्रभागातल्या आहेत तर त्यांनी सगळ्यांनी आश्वासन दिले की ताई आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. स्वामिनी रेणुका माते की जय. आणि आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सर्वांचे लाडके भाऊ, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ व आपले महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब व आपले नाशिकचे लाडके पालकमंत्री, त्यांना भी मी हे करते. आणि शिंदे साहेबांनी सर्वांकरता सगळं महिलांकरता म्हणजे लाडक्या बहिणींकरता सगळ्या योजना राबवल्या आहेत. त्या योजना सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. सगळ्या लाडक्या बहिणींना सोबत घेऊन चालायचे आहेत. आणि आता मी सध्या प्रभाग 24 मधून उमेदवारी करत आहे. आज मी फॉर्म भरलेला आहे. आणि सगळ्या महिलांचं आहे का ताई तुम्ही आमच्याकरता उभे राहा, सगळं चांगलं व्यवस्थित काम करा. आणि सगळ्या महिलांनी मी जवळजवळ पूर्ण आमच्या 24 प्रभाग फिरलेले आहेत. पहिला एक टप्पा फिरून दुसरा टप्पा, तिसरा टप्पा चालू आहे. पण सगळ्या महिलांची, ज्येष्ठ नागरिक सगळ्यांची इतकी समस्या आहे का आम्हाला आमची कामं होत नाही. आमचं सगळं म्हणजे इतकं अनुभव येतो आहे का इतकं सांगताय का ताई तुम्ही आमचं हे करा. रस्ते नाही, पाणी नाही, घंटागाडी येत नाही. हे सगळ्यांचं म्हणजे इतकं अपुरं काम आहे. ते सगळं आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि शिंदे साहेबांची आपली शिवसेना एकदम मजबूत करायची आहे. संघटनेचं काम करायचं आहे. या संघटनेचं काम करून या सगळ्या जनतेची सेवा मला करायची आहे. त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक किती मधून उभी आपण? गोविंदनगरमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहे पाण्याचे, लाईटचे. आणि आम्ही तांबडे ताईंना सपोर्ट करतोय. त्यांना आम्ही सांगितलं की ताई तुम्ही आमच्या समस्या सगळ्या सोडवा. आणि त्यांनी आम्हाला पूर्ण विश्वासाने सांगितलं आहे. म्हणून मी एवढं मी आपल्यासाठी करताय. मी गोविंदनगर क्रमांक 20 बोलते. मला फक्त ताईंसाठी बोलायचं आहे. ताई म्हणजे आमची घराची आहे. आम्हाला फक्त स्त्री शक्तीला पुढे करायचं आहे. कारण की आम्ही आमची समस्या ताईला सगळे सांगितले आहे. आणि ताई आमची राहणारी म्हणजे आमची रहिवाशी आहे. म्हणून आम्हाला ताईला सपोर्ट करायचा आहे. मंगल भाऊलाल तांबडे यांच्या पाठीशी मी उभी आहे. सगळ्या महिला आमच्या उभ्या आहेत. जय शिवसेना. 24 मधून गोविंदनगर येथील रहिवासी आणि माझ्या सौभाग्यवती पत्नी मंगल भाऊलाल तांबडे यांचा प्रभाग क्रमांक 24 मधून फॉर्म निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे शिवसेना पक्षाकडून आम्ही उमेदवारीसाठी इच्छुक आहे. आणि तो फॉर्म आज आम्ही भरलेला आहे. निश्चितपणानं आम्हाला माहिती आहे या महाराष्ट्रामध्ये माजी गुरुवर्य शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं विकासाची वाटचाल आणि विकासाकडे पाऊल पडलेलं आहे.
गेल्या 3.5 वर्षापासून 4 वर्षापासून ह्या राज्यामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय महिलांसाठी असन, ज्येष्ठांसाठी असन, लहान मुलांसाठी असन, शालेय शिक्षण मुलींसाठी असतील, मुलांसाठी असतील, ज्येष्ठांसाठी असतील, म्हणजे सर्व घटकांना सोबत घेऊन खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांच्या गरजा ओळखून त्यांच्यासाठी काम करणारे या राज्याचं एकमेव लाडकं नेतृत्व आहे. त्यांचं नाव आहे एकनाथ शिंदेसाहेब. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं नाशिक शहराचा आणि प्रभाग क्रमांक 24मधील गोविंदनगर, त्यानंतर आमचं सद्गुरुनगर, कर्मयोगी नगर, खोडेमाळा, तिडकेनगर, कालिकानगर, खांडेमाळा, तोरणानगरचा पाठीमागचा भाग आणि आमचा गणेश चौक, बडदेनगर, राणेप्रताप चौक आणि लेखानगर, शिवाजी चौक, असा आमचा सगळा हा स्टेट बँकेपासून तर आपल्या गोविंदनगरच्या नंदिनी नदीच्यापर्यंत आणि नदीपासून सिटी सेंटर मॉलच्या अलीकडं तिडके नगरपर्यंत, तिथून तोरणानगरचा कोपरा आणि गणेश चौक ते स्टेट बँक, असा हा भौगोलिक व्यास असलेला आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमची सिडकोची मायबाप जनता, तेथील रोजगारीच्या समस्या असतील, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, विजेच्या खांबांचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा पाईपलाईनचा प्रश्न असेल, नंदी नाल्याच्या भिंतीचा प्रश्न असेल, आमच्या गोविंदनगर, समर्थनगर, कर्मवीरमधील रस्त्याचे, विविध रस्त्यांचे आणि कॉलनी रस्त्यांचे प्रश्न असतील आणि ज्या भागामध्ये जे आमच्या प्रभाग क्रमांक 24मधून अशा ज्या अडचणी आपल्याला नागरिकांच्या मार्फत येत असतात, त्या माध्यमातून एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, नामदार आदरणीय दादाजी भुसे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे लाडके आमदार सुहास कामदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ह्या नाशिकचे लोकप्रिय माजी खासदार हेमंतप्पा गोडसे साहेब, या सर्वांना सोबत घेऊन या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याकडं या नागरिकांच्या खऱ्या समस्या घेऊन जाऊन आणि त्यांना वाचा फोडून एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या सरकारमधून हे प्रश्न निश्चितपणे आम्ही येणाऱ्या काळामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून निश्चितपणे मार्गस्थ करूया, अशी मला स्वतःला 100% अशा अपेक्षा आहे. कारण मी सातत्यानं शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत असताना असे अनेक प्रश्न असतील, त्या अनेक प्रश्नांना मी साहेबांच्यापर्यंत घेऊन गेल्यानंतर ती प्रश्न सोडवलेली आहे, कृतीत ते करून दाखवलेलं आहे. कारण आमच्याकडं माझ्या शिवसेनेमध्ये 80% समाजसेवा, 20% राजकारण आणि जे बोललो ते करतो, शब्द दिल्यानंतर तो आम्ही पूर्णपणे पाळतो. म्हणून मी आमच्या प्रभागातील मायबाप जनतेला मी तुम्हाला आश्वासित करतो, मी जे बोलल ते शब्द पूर्ण करेल. हे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून निश्चितपणानं मायबाप जनतेला मी आश्वासित करतो. येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आम्हाला संधी द्या. माझ्या मेसेजला जर संधी मिळाली आम्हाला पक्षानं उमेदवारी द्यावी, त्याच माध्यमातून आम्हाला खऱ्या अर्थानं मायबाप जनतेने साथ मिळावी आणि या त्यांचा मतदाररूपी आशीर्वादानं निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये मी जो शब्द दिलेला आहे, जो मायबाप जनतेशी आम्ही संवाद साधतो आहे, तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. कारण माझं स्वतःचं तरी ब्रीद आहे. मी पहिल्यापासून लहानपणापासून मी शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुख आहे आणि मी जे बोलतो ते करतो. दिलेला शब्द तो निश्चितपणे पाळतो, तो कृतीमध्ये काम करतो. निश्चितपणे आमच्या माता भगिनीला सर्वांना विश्वास आहे. सातत्यानं वर्षानुवर्षे ते आम्हाला